एक मोठी बातमी आपल्या समोर येते। नीट पेपर फुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक। हेअरस्टाईल बदलून फिरायचा, सीबीआय ॲक्शन मोडवर। वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी नीट परीक्षा दिलेल्या देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांना केंद्राने झटका दिलाय। कारण पेपरफुटी प्रकरणामुळे यंदा 3 मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आलेली। नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून हा निर्णय जाहीर करण्यात आलेला असून आता परीक्षेची नवी तारीख पुन्हा जाहीर केली जाणार आहे। त्यामुळे सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असून तणाव आणि चिंता व्यक्त होते आहे। या प्रकरणी आता सीबीआयने तपासाला सुरुवात केली असून नाशिक ते राजस्थान वाया हरियाणा अशा पद्धतीने ही चैन असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। विशेष म्हणजे नाशिकमध्ये नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली असून 30 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नाशिकमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय युवकाला अटक केली आहे। संशयित आरोपीने BAMS शिक्षण घेतलेले असल्याची माहिती असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रहिवासी आहे। राजस्थान सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेण्यात आलेलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पोलिसांनी आरोपीचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्त्याच्या आधारे त्याचा शोध घेत अटक केली आहे। संबंधित युवकाची मेडिकल काउन्सिलिंग एजन्सी आहे। नीट प्रकरणातील पेपरफुटी प्रकरणानंतर आरोपीने पोलिसांपासून बचावासाठी हेअरस्टाईल बदलल्याचं प्राथमिक तपासात उघड झालेलं आहे। दरम्यान राजस्थान पोलिसांमार्फत एका संशयित आरोपीला ताब्यात घ्यावं अशी माहिती सकाळी देण्यात आली होती। केंद्रीय तपास पथकाच्या ताब्यात आम्ही आरोपीला देणार आहोत। त्याने हेअरस्टाईल बदललेली होती, मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला ट्रेस केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती। त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे। तो पथक आल्यानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल। सध्या या प्रकरणात एवढीच माहिती आहे की राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि जेव्हा त्यांचं पथक येईल त्यानंतर या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। आरोपीने त्याचा वेश बदललेला असल्यामुळे, केस कापलेले असल्यामुळे त्याला सुरुवातीला माहिती मिळत नव्हती, परंतु तांत्रिक कौशल्य आणि पोलिसांनी जिकिरीने तपास करून युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्या ताब्यामध्ये आरोपीला देण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।